हे आंदोलन आपण केलेले आहे कशा संदर्भात आहे आणि काय आपली मागणी? सर, आमचा हा बुधगाव खामखेडा रस्ता आहे. पूर्वीपासून हा रस्ता नसून आमचा बाहेर हातेरपूरकडून रस्ता असतो. तर ह्या अधिकाऱ्यांनी परस्पर आमच्या शेतांवर रस्ता टाकल्यामुळे आमचं हे आंदोलन आम्ही करत आहोत. काय मागणी आहे आपली? की आमची जो रस्ता आहे त्याची ती पैशांची जी मोबदला तो आम्हाला मिळावा आणि शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये हीच आमची मागणी आहे. काय नाव आपलं? देवेंद्र पांडुरंग सोनवणे, हातेर बुद्रुक. आंदोलन केलं आहे कशा संदर्भात? हे आंदोलन असं आहे की कुठल्याही कायदेशीर परवानगी नसताना आणि अजूनही आमचा सिटी सर्वेमध्ये हा रस्ता दिसत नाही तरीसुद्धा हा दाबून मारण्याचा प्रशासनाचा शेतकऱ्यांना गडचेपी करण्याचा असा हा प्रयत्न आहे. आम्हाला कुठलाही मोबदला नाही, कुठल्याही काही संदर्भातली नोटीस नाही. ज्या शेतकऱ्यांचं शेतं जात आहे त्याला नोटीस दिली पाहिजे कायदेशीर, ती सुद्धा दिली गेली नाही. आणि जर पाहिलं गेलं तर इथे अनेक प्रकारे शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे. रोड बनतोय, रोडाची शेती जाते, पण त्याबद्दल लोकांचे बांध फुटले आहेत, उत्खनन झालेलं आहे, मुरुमाचं उत्खनन झालेलं आहे, पंचनामा झाले नाहीत, सगळं बेकायदेशीर अशी कारवाई चालू आहे. अतिशय शेतकऱ्यांना दाबून मारण्याचं षडयंत्र आहे. पण शेतकरी हा देशाचा केंद्रबिंदू आहे, पण त्याच्या बाजूने आज कोणीच न्याय द्यायला तयार नाही. आम्ही कायदेशीर कलेक्टर साहेब वगैरे तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे, पण आजपर्यंत आम्हाला अशी न्यायाची अपेक्षा कुठूनही मिळत नाही आहे. म्हणून आज आंदोलनाची पाळी आलेली आहे. आणि आज आमच्याजवळ बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्या शासनाला जागृत करू शकतो आणि कुठेतरी काहीतरी चालू आहे पडद्यामागे असा आम्हाला संशय आहे आणि आमच्याजवळ पुरावे आहेत तसे. पण तरीसुद्धा आजही कुठल्याही प्रशासनाची आम्हाला साथ न मिळता म्हणून आम्ही आज शेतकरी सगळे 200-300 शेतकरी इथून शिरपूर पाड्यापासून तर आनवर्ध बुधगावपर्यंत, पण काही लोकांना भीतीचं वातावरण निर्माण केलं गेलेलं आहे. म्हणून आपण प्रशासनाला एवढंच सांगायचं आहे, आपला हा म्हणजे मीडिया हा म्हणजे तिसरा केंद्रबिंदू असतो, तर त्याच्याकडनं आम्हाला न्याय अपेक्षा आहे. आमची बातमी सरकारपर्यंत पोहोचली पाहिजे की हा शेतकऱ्यांना दाबून मारण्याचा प्रयत्न हा बंद केला पाहिजे आणि निदान न्याय तरी मिळाला पाहिजे. धन्यवाद. काय आपली मागणी? हा जो बुधगाव खामखेडाचा सुरू केलेला आहे हा बिना परवानगीने चालू केलेला आहे. कुठल्याही शेतकऱ्याचे संबंध नाही, लेखी नोटीस नाही, 1 रुपया कोणाला मोबदला मिळाला नाही. हे जर मोबदला जर आम्हाला नाही मिळाला तर आम्ही 8 दिवसांनी हे सगळं वाहतूक बंद करून, रोड बंद करून सगळी ट्रॅफिक बंद करणार आहोत. सगळ्या शेतकऱ्याचा मोठा उद्योग झालेला आहे. कोणाला एक पैसे सुद्धा मिळाले नाही पैशाचा, आणि कोणाही परवानगी घेतली नाही की काम करतो आहे व तुमच्या शेतात असं कोणालाही लेखी कळवले नाही बद्दल. त्यामुळे हा संतोष फार आहे लोकांमध्ये. 8 दिवसात जर हे पैशाची व्यवस्था झाली नाही तर मोठं आंदोलन उभं राहिलेलं इथे. आपण कुठं निवेदन दिलेलं आहे या संदर्भात? याला दिलं आहे, तहसीलदारला दिलेलं आहे, जिल्हाधिकाऱ्याला दिलेलं आहे, याला रोडवाल्याला दिलेलं आहे. कोणीच काही दखल घेतली? उत्तर सुद्धा नाही आम्हाला कुठल्याही प्रकारचं. आंदोलन सुरू आहे हे कशा संदर्भात आहे आणि आपली पुढची दिशा काय आहे आंदोलनाची? जवळपास 550 शेतकरी आम्ही न्याय हक्कासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. अत्यंत म्हणजे अन्यायकारक पद्धतीने या रस्त्याचं काम चालू आहे आणि कुठल्याही शेतकऱ्याला सिंगल नोटीस न देता त्या ठिकाणी जमिनी अक्वायर करून आणि जवळपास शेतांमध्ये बऱ्याच फुटापर्यंत त्यांनी मध्ये जाऊन त्या ठिकाणी बांधकाम चालू केलेलं आहे. तर ह्या अन्यायाविरोधात आम्ही सगळेजण एकवटलेलो आहोत आणि इथून पुढे जर त्यांनी काही दखल नाही घेतली तर आम्ही आंदोलनाची अधिक तीव्र करण्याचा या ठिकाणी सगळ्यांचा मानस आहे. आता कलेक्टर साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, प्रांत साहेब असतील, PWDचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील, सगळ्यांना आम्ही त्या ठिकाणी MSIDCचे अधिकारी असतील, सगळ्यांना आम्ही त्या ठिकाणी 1 वर्षापूर्वी देखील निवेदन दिलेलं होतं आणि आता पुन्हा दुसऱ्यांदा त्या ठिकाणी आम्ही त्यांना निवेदन दिलं. पण ते कुठलंही हे धनदांडगे कॉन्ट्रॅक्टर आहेत, निगरगठ्ठ लोक आहेत, यांना कुठल्याही पद्धतीची शेतकऱ्याच्या भावनेशी हे खेळ खेळत आहेत आणि अन्यायकारक पद्धतीने हे सगळं चालू आहे. तर हे त्वरित थांबावं आणि आमच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत आणि त्यांनी त्वरित आम्हाला काय जे असेल ते न्याय द्यावा ही आमची सगळ्यांची मागणी आहे.